ही कशी काय बाबा गेली? ही बघा बघा हिला, काल हिला चौकीत टाकून आली, आज खुल्या फिरते. हॅलो सर्वांना. तर दुपारी मी एक व्हिडिओ टाकला होता. मुलं पळवण्याची जी टोळी आहे त्यातली एक बाई सापडली होती, हाती लागली होती. रेड हँड तिला पकडलं होतं, मुलगा लहान बाळ पकडताना. तर तेच ही घटना घडली होती काल विद्याविहारमध्ये एका शाळेमध्ये. आणि तिथल्या लोकांनी तिला कंप्लेंट पोलीस स्टेशनला नेली, FIR केली. आणि आज बघतात तर विद्याविहार वेस्टला ती पुन्हा ती तेच करत होती. लहान मुलं पळवण्याचं ती काम करत होती. विद्याविहार वेस्ट साईडला ती पुन्हा दिसली होती. तर मग काल जर FIR केली पोलीस स्टेशनला जाऊन, तर मग आज ती कशी काय मोकाट, हा प्रश्नच आहे ना. आणि हे मी जेव्हा बघितलं तो दुसरासुद्धा व्हिडिओ, मला कळलं ही गोष्ट. म्हटलं मला म्हणजे हे सोशल मीडियावर प्रत्येकापर्यंत, जे आपले CM आहे, PM आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे की ही बाई किंवा यांचा जो ग्रुप आहे ती लोक का असे करतात, का मुलं पळवत आहेत, त्यांना काय. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या बॅगमध्ये जी ती बाई होती तिच्या बॅगमध्ये एक हातोडी होती, चॉकलेट होतं आणि छत्री होती. या 3 वस्तू तिच्या बॅगमध्ये सापडल्या होत्या. आणि मला मेन मुद्दा असा की ती सुटली कशी काय, जर पोलिसांच्या ताब्यात दिली तर ती सुटली कशी काय, पोलीस प्रशासन काय करतं याच्यावरती. आता मलाही 2 लहान मुली आहेत, त्यांचंही आता स्कूलला, माझी मोठी मुलगी स्कूलला जाते आणि लहान अजून तिला स्कूलला टाकली नाही आम्ही. पण आम्ही जेव्हा तिला गार्डनमध्ये खेळायला वगैरे घेऊन जातो तेव्हा तेव्हासुद्धा भीतीच आहे ना. मग आमच्या मुलांचं काय करायचं. जर तुम्ही असं जी कोणी गुन्हेगारांना तुम्ही जर मोकाट सोडत असाल तर मग तुमचंही कुठेतरी पोलीस प्रशासनाचं चुकतंच आहे ना. खूप अशी लहान मुलं आहेत आता, खूप जण धारावी असेल, कुठला चाळी असतील, तिथून मुलं पळवली जातात, गार्डनमधनं मुलं पळवली जातात. आणि ही जी बाई आहे ना ती ऐरोलीमध्ये, मी मगाशी म्हटलं होतं ऐरोलीमध्ये सुद्धा ही बाई आली होती. तर त्या लोकांनी सुद्धा पोलिसांकडे तिला नेलं होतं. पण मग ती कशी काय ती बाहेर आली काय माहिती नाही, काही सांगता नाही येते. का पोलीस प्रशासनाचं त्याच्यामध्ये काय आहे का. मी आता थेट सवाल करेल त्यांना की त्यांचा काही असं आहे का की मुलं की पालक येतात तर त्या बाईला पोलिसांकडे देत आहेत आणि परत ती सुटते आणि परत तेच कामं करते. काय चालवलं आहे काय नक्की. आमची मुलं खरंच सुरक्षित नाही आहे. तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे की, आणि आम्हाला आमच्या मुलांना संरक्षण हवं आहे. कारण माझी 2 मुली आहेत, मला खूप आता भीती वाटते. तिला शाळेत पाठवावं की नाही हा मला प्रश्न पडलेला आहे. प्लीज तुम्ही ही पुढची क्लिप बघा. आणि हो, मी जी क्लिप दाखवेल त्याच्यातून तुम्ही कमेंट पास कराल की किती तिचं काय हाल लावलेत काय. मी तर म्हणते हे तर कमीच केलं आहे. मी तर हँडिकॅप करायला हवं होतं अशा बाईला. माझं हेच मी जर असेल तर लिटरली तिला हँडिकॅप केलं असतं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, किंवा तिला मुकामार काहीतरी तिला असं एकदम म्हणजे असं खूप जास्त काहीतरी तिला केलं असतं की तिने पुढे जाऊन विचार नसता केला की कुठल्या मुलाला आपण हात लावला पाहिजे. कारण हा जो आक्रोश आहे ना तो एका आईचा आक्रोश आहे. आणि मी पण आई आहे आणि आईच्या भावना मलाही आत्ता कळतात की आपलं मूल जेव्हा एखादी व्यक्ती चोरून नेतं तेव्हा काय वेदना होतात. मी त्या जागेवर उभं राहून बघतीये की माझ्या मुलींवर अशी वेळ येईल तर मी काय रिॲक्ट करेल. तर खूप भयंकर. ती जे करते तेही योग्यच आहे. आणि मी केलं, मीही असंच काहीतरी हाय लेवलने काहीतरी केलं असतं. कारण आपल्या आईचा आपल्या मुलांवरती, आईवडिलांचा दोघांचाही आपल्या मुलांवरती खूप जीव असतो. आणि जर एखादी व्यक्ती येऊन त्या बाळाला घेऊन जात असेल, आणि इथून मागे ज्या काही घटना घडल्या आहेत की मुलांना घेऊन जात आहेत किंवा त्यांचे हात आपण TV मध्येच बघतो. आता खऱ्या आयुष्यात घडले की नाही मला माहिती नाही आहे कधी,
मुलांना घेऊन जातात, हातपाय तोडतात आणि त्यांना सिग्नलवर भीक मागायला वगैरे उभी करतात. असं काय काय घडलेलं आहे. टी व्हीमध्ये पाहिलं आहे मी, खऱ्या आयुष्यामध्ये मी अजूनही नाही पाहिलं आहे. पण आत्ता जे घडतं आहे ती लोक मुलांना घेऊन काय करतात हे नाही माहिती. आणि म्हणून सगळ्या पालकांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही सतर्क राहा. पोलिसांवर पोलीस येईल आणि ते त्यांना काहीतरी शिक्षा देतील, त्यांच्या भरोश्यावर राहू नका. आपणच सतर्क राहायला पाहिजे आणि आपणच ॲक्शन घ्यायला हवी असं मी कायम म्हणेल. आणि मलाही 2 मुली आहेत, त्याच्यामुळे मला आता जास्त भीती वाटते हे सगळं प्रकरण बघून. बघा तुम्हाला पुढची क्लिप दाखवते मी. तेरे को छोड़ा, इधर देख, तू भागी कि छोड़ा उधर से तेरे को, तू भागी कि छोड़ा तेरे को, नको तू हायतच ठेव. तू भागी कि छोड़ा, नहीं बात करने का है, तू भागी कि छोड़ा तेरे को, भागी कि छोड़ा, इधर देख. मारणार नाही, हिची काय पूजा करायची. किसने छोड़ा तेरे को, पुलिस वाले ने छोड़ा कि तू भागी उधर से, भागी तू उधर से. ही कशी काय बाबा गेली? ही बघा हिला, काल हिला चौकीत